नमस्कार, वेलकम बॅक टू TPS डायरीज. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत सिंपल पण पॉवरफुल टॉपिक. सुट्टी म्हणजे रिलॅक्सेशन. हो नक्कीच, पण ही सुट्टी जर आपण योग्य पद्धतीने वापरली तर मुलामध्ये अमेझिंग चेंज दिसू शकतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सिंपल अशा फक्त 5 गोष्टी ज्यामुळे मुलामध्ये कॉन्फिडन्स, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन दिसू शकते. दररोज किमान 15 ते 20 मिनिट वाचनाची सवय लावा. मग ते स्टोरी बुक असेल, कॉमिक्स असेल, एखादा न्यूजपेपर असेल, अगदी काही. वाचनामुळे मुलांचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग होतं आणि व्होकॅब्युलरीही वाढते. सो डिअर पॅरेंट्स, एक सिंपल रूल ठेवा. रोज एक फिक्स टाइम वाचन. रिझल्ट नक्की दिसेल. गोष्ट, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांचा सहभाग. जसं फ्रीजमधल्या पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवणं, जेवताना ताटं वाट्या घेणं, आपलं सामान खेळून झाल्यानंतर नीट आवरून ठेवणं. यामुळे मुलामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होईल. मुलामध्ये कामाबद्दल एक आदर निर्माण होईल आणि मुख्य म्हणजे मुलं स्वावलंबी बनतील. तिसरी गोष्ट, तुमच्या लहानपणीचा एखादा खेळ शिकवा. फॉर एक्झाम्पल सागरगोटे असेल, चंपूल असेल, डबा स्पेस असेल. त्यामुळे होईल काय, मुलं आणि तुमच्यामध्ये एक बॉन्ड निर्माण होईल. मुलं तुमच्यासोबत जास्त वेळ घालवतील, मोबाईलपासून थोडंसं दूर राहतील आणि खेळण्यातला एक निर्भेळ आनंद मिळवतील. चौथी गोष्ट, कोणतेही एक नवीन कौशल्य, नवीन स्किल मुलांना शिकवा. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, किंवा एखादं वाद्य वाजवणं असेल, किंवा अगदी बेसिक कुकिंग असेल. यामुळे मुलामध्ये इंटरेस्ट वाढतो, मुलांचं माइंड ॲक्टिव्ह राहतं, मुलांची क्रिएटिव्हिटी वाढते. पाचवी आणि शेवटची गोष्ट, मुलांना एक छोटासा गोल किंवा टार्गेट फिक्स करून द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी मोटिवेट करा. फॉर एक्झाम्पल 50 देश आणि त्यांच्या कॅपिटल्स लर्न करणं, 100 शब्दार्थ लर्न करणं. लक्षात ठेवा, दिलेलं टार्गेट कम्प्लीट झालं की मुलामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. एखादं काम जर आपण नीट प्लॅन करून केलं तर ते किती छान प्रमाणात सक्सेसफुल होऊ शकतं हेही मुलांना कळतं. या 5 सवयी जर मुलांना लागल्या तर नक्कीच मुलामध्ये अमेझिंग ड्रास्टिक चेंज दिसू शकतो. लक्षात ठेवा, सुट्टी वेस्ट करायची नाही तर इन्व्हेस्ट करायची आहे. तर TPS डायरीजमध्ये आमच्यासोबत राहा, कारण लर्निंग हे फक्त पुस्तकात नसतं तर आपल्या रोजच्या डेली हॅबिट्समध्ये असतं. सो लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हे नक्कीच सांगा की या 5 सवयीमधील कुठली सवय तुम्ही आजपासून तुमच्या मुलामध्ये सुरू करणार आहात.